महाराष्ट्राच्या विरोधी पक्षातील नेत्यांवर हल्ला होणे हे महाराष्ट्राला आणि देशाला शोभणार नाही असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केले। त्याचबरोबर ते म्हणाले की ते मान्य नाही केलं पाहिजे की शरद पवार महाराष्ट्राचे नेते आहेत, काळे झेंडे दाखवून काही न्याय मिळणार आहे का, त्यापेक्षा त्यांना जाऊन विचारले, चर्चा केली तर ते सल्ला देऊ शकतील असंही जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले। काही गाड्या फुटलेल्या आहेत आणि प्रचंड राडा झाला। काय वाटतं या संपूर्ण ठाण्यातल्या वातावरणावर? काल उद्धव ठाकरे यांच्यावरती प्राणघातक हा उद्धव ठाकरे हे राष्ट्रीय नेते, राष्ट्रीय राजकारणामध्ये ह्याची पडसाद माझं स्पष्ट मत आहे की झेड सिक्युरिटी असलेल्या माणसाच्या गाडीवरती अचानक हल्ला, नारळ फुटणारा माणूस एकटा उभा असतो, तो एकटा उभा राहतो असा मध्ये जो काय म्हणतात डिवायडर असतो, त्या डिवायडरवरून नारळ फेकतो, बाजूला मारामारी सुरू असते, जिथे भाषण चालू आहे, जिथे कार्यक्रम चालू आहे तिथे खाली वादविवाद चालू असतात। त्या दरम्यान तुम्हाला सगळीकडे पोलीस दिसतात। मग जर पोलीस बघ्याचीच भूमिका घेत असतील तर पोलीस नकोच ना आम्हाला, आम्ही आमचं बघून घेऊ ना। हा मी स्पष्टपणाने सांगतो, मराठी माणसाचा हृदयाला मध्ये कालवा होईल की हा उद्धव ठाकरेंवर प्राणघातक हल्ला होता। कारण काही द्या, मी कसं सांगितलं की शरद पवारांना काळे झेंडे दाखवणं हा लोकशाहीचा भाग आहे, त्यांची वाडी अडवणं हा लोकशाहीचा भाग आहे, पण त्याच्यानंतर समोर उभं राहून त्यांना दगड मारणे हा लोकशाहीचा भाग नाही। आणि माझं स्पष्ट मत आहे, मी ट्विट सुद्धा केलंय की उद्धव ठाकरेंवर झालेला हल्ला हा प्राणघातक हल्ला होता आणि पोलिसांना काहीच करता आलं नाही, याचं वाईट वाटतं। सर, यापूर्वी हिंदू मुस्लिम कल्पना पोलिसांकडे दिलेली होती, मात्र अशा असताना देखील पोलीस बंदोबस्तमध्ये अजित पवारांनी 10वा अर्थसंकल्प सादर केला हे महायुतीला खटकत असावं असं मत अदिती तटकरे यांनी व्यक्त केलं। तसेच एकतर महायुतीला लाडकी बहिणीची आठवण आली ही बहिणींसाठी सकारात्मक बाब आहे, त्यांना वाटत असावी। अजित पवारांनी 10वा अर्थसंकल्प सादर केला, त्यात महिलांना प्राधान्य मिळालं हे त्यांना खटकत असावं असंही ते यावेळी। नेमकी लोकसभा निवडणुकीच्या नंतरच लाडक्या बहिणींची आठवण आली आहे। नाही, एक तर महायुतीच्या सरकारला लाडक्या बहिणींची आठवण आली हीच बहिणींसाठी सुद्धा त्यांना ही सकारात्मक बाब वाटत असते। आज अजितदादांनी अर्थसंकल्प सादर केला, तो त्यांच्या राजकीय किंवा त्यांच्या अर्थ व नियोजन मंत्री म्हणून हा त्यांचा 10वा अर्थसंकल्प होता। त्याच्यामुळे त्यांच्या 10व्या अर्थसंकल्पामध्ये जर महिलांना या महायुतीच्या सरकारने सादर केलेल्या बजेटमध्ये प्राधान्य मिळालं असेल तर कोणाला त्या संदर्भात काही अडचण असता कामा नाही। एक आहे की महिलांनी सक्षम व्हावं, त्यांनी पुढं यावं ही भावना असणं किंवा हे भाषणापुरतं बोलणं वेगळा भाग असतो। हे महायुतीचं सरकार ते कृतीतून उतरवत आहेत, त्याच्यामुळे कुठंतरी खटकत असावं। जयंत पाटील यांनी जे म्हटलेलं आहे की लोकसभा निवडणुकीच्या नंतर लाडक्या बहिणीची आठवण आली, त्याबद्दल काय? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार गेल्या 4 वर्षापासून रखडलेले आहेत मॅडम, तर ह्या लाडक्या बहिणी योजनेबरोबर ते पुरस्कार देऊन पण बहिणींचा सन्मान करावा। निश्चित मी संबंधित विभागाला आम्ही त्या पद्धतीनं नक्कीच पाठपुरावा करू, आम्ही त्यांना सूचना देऊ। थँक्यू। देवळी विधानसभा मतदारसंघात माजी राज्यमंत्री अशोक शिंदे इच्छुक असल्याचं भावना गवळी यांनी म्हटलंय। त्याचबरोबर माजी विधानसभा निरीक्षक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच मी देवळी येथे दौरा करत आहे। मुख्यमंत्र्यांनी देवळीची पक्ष बांधणी, पक्ष मजबूती करण्यासाठी या ठिकाणी मला पाठवले। शिंदे सरकारच्या माध्यमातून ज्या लोकोपयोगी योजना आहेत या आढावा घेणं, कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणे आणि योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशा पोहोचतील यासाठी मी इथे आले आहे असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। अनुदान देण्याचा एक GR पण काढला, घोषणा पण केली। शेतकऱ्यांचं विजेचं बिल माफ या ठिकाणी आपण करतो आहोत। 7.5 ची मोटर जर असेल तर त्यावरती कधीही तुम्हाला बिल येणार नाही। सगळ्यात महत्त्वाचं काम या ठिकाणी सरकारने केलेलं आहे ते म्हणजे की भविष्यामध्ये सौर ऊर्जेवरती चालणारे मोटर पंप शेतकऱ्यांना मिळणार आहेत, म्हणून त्याचा रात्रीचा शेतीला ओलीत करायचा असेल तर त्या वेळेला जो काही त्रास होतो तो वाचणार आहे। आणि अशा पद्धतीने सरकार यावरती निर्णय घेत आहे। आपण जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे त्यावरती मी एवढंच सांगेल की पुढच्या काळामध्ये आम्ही आग्रही असणार आहोत की शेतकऱ्यांच्या सोयाबीनला असेल, कपासीला असेल, त्याचं धान्य जे काही तो उत्पादन करेल त्याला हमी भाव
ही चांगली असली पाहिजेत आणि भविष्यामध्ये ते आम्हाला करायचंच आहे. नाही, सहमत आणि बिगर सहमतचा विषय नाही. काही सरकारचे धोरणात्मक निर्णय असतात आणि पुढच्या काळामध्ये अत्यंत चांगले धोरणात्मक निर्णय होतील याची ग्वाही मी आज आपल्याला देतो. जे आम्ही भाजप सेना आमचं सरकारच आहे, त्याच्यामुळे युती असल्यामुळे त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाही असं गृहीत कोणी धरलंय, कसं धरू शकतो आपण. त्याच्यामुळे आज रोजी या ठिकाणी शिवसेनेचा क्लेम आहे. शिवसेनेच्या पक्षांनी वरिष्ठांनी माझ्या मुख्य नेत्यांनी मला या ठिकाणी पाठवलेलं आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणची चाचपणी मी सगळी करणार आहे. अर्थात प्रत्येकाला तिकीट मागण्याचा हा अधिकार आहे युतीमध्ये सुद्धा आणि म्हणून प्रत्येक जण दावे प्रतिदावे करत असतं. विविध प्रकारच्या आकर्षक राख्यांनी दादरची बाजारपेठ सजली असून राखी खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी पाहायला मिळते. तर रक्षाबंधन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. रक्षाबंधन निमित्त आकर्षक राख्यांनी दादरची बाजारपेठ सजली आहे. दुकानदारांनी आकर्षक राख्यांसह आपली दुकानं थाटली आहेत. रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या अतूट नात्याला रेशमी धाग्यांनी जोडणारा हा सण आहे. त्यामुळे बाजारपेठेत राखी खरेदीसाठी लगबग पाहायला मिळते. तर विशेषतः महिला ग्राहकांनी बाजारपेठेत राखी खरेदीसाठी गर्दी केली आहे. विविध प्रकारच्या राख्या विक्रीसाठी बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत. तर पारंपरिक गोंड्याची राखी तसेच मनी डिझायनर राख्यांबरोबर मोती कुंदन सोनेरी लेस डायमंड रुद्राक्ष लेस गोंडा आर्टिफिशियल फुलं यांसारख्या बनवलेल्या राख्या देखील उपलब्ध आहेत. राखीची किंमत 10 रुपयांपासून सुरू होते. राखी किती रुपयांची आहे आणि तुम्हाला लोकांचा प्रतिसाद कसं मिळत आहे? माझ्याकडे 10 रुपयापासून 30 रुपयापर्यंत राखी आहे आणि बऱ्यापैकी प्रतिसाद देतात लोक. सरकार आम्हाला पात्र असून सुद्धा धंदा लावायला देत नाही. आज अख्खा दिवस सणाचा असून सुद्धा आम्ही रविवार असून सुद्धा सुट्टीचा रविवारची आम्ही आतुरतेने वाट बघतो, पण रविवार सुद्धा आम्हाला धंदा लावून दिला नाही. आता आम्ही 15-20 मिनटं झाले असं बसतोय. आम्हाला मराठी माणसं असून आम्हाला इथं पोट भरायला देत नाही व्यवस्थित. काय नाकार दिलं होतं का फेरेवाल्यांना? हो, फेरवाल्यांना सकाळपासून आम्हाला किती दिवसापासून 1-1.5 महिना होऊन गेला आम्हाला बसून देत नाही. काय बोललं होतं मग? पोलिसांनी काय बोललं होतं? BMC अधिकारी होते, त्यांनी काय बोललं होतं का तुम्हाला? हो, ते बसूनच देत नाही आम्हाला. आता आम्ही सगळ्या फेरीवाल्यांनी मिळून तिथं ब्रिजच्या इथं मोर्चा केला, म्हणून आता थोड्या वेळ आम्हाला बसायला दिलं. तुमचं नाव? माझं नाव शालन बोराडे. राखी है और कितने लोग खरीदने को आ रहे हैं आपके पास? बहुत काफ़ी सारे लोग खरीदने को आ रहे हैं. बहुत. आपका नाम? अजय. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7.